लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सकाळी राणीला जाग येते, तिचं डोकं खूप दुखत असतं आणि त्याच वेळी राघव तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येतो. तो राणीला म्हणतो की हे लिंबू पाणी पी म्हणजे तुला बरं वाटेल. आणि त्यानंतर तो राणीला म्हणतो की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे काल रात्री. मात्र तो पुढे काही बोलणार इतक्यात राणी म्हणते की राघव, मला आठवतंय मी काल रात्री काय वागले ते, आणि त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटत आहे. मी अशी कशी वागू शकते? आणि त्यावर राघव म्हणतो की मधू, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की काल रात्री तू जे काही वागली त्यात तुझी काहीच चूक नव्हती. कारण तू कोल्ड्रिंक म्हणून एका घोटात जे काही पिली त्यामध्ये, आणि त्यावर राणी इशारा करत त्याला विचारते की त्यामध्ये दारू होती का? आणि त्यावर राघव हसून हो म्हणतो. तर राणी म्हणते, तरीच मी म्हटलं की त्याची चव मला वेगळी का लागली, पण मी मात्र मूर्खासारखं एका घोटात ते पिऊन टाकलं. आणि त्यानंतर राघव तिला सांगतो की मधू, तू काळजी करू नको आणि या सगळ्यामध्ये तुझी खरंच काही चूक नाही आहे, त्यामुळे तू वाईट वाटून घेऊ नको. त्यावर राणी म्हणते, पण राघव, मी काल दारूच्या नशेत माझ्या फिलिंग्ज एक्सप्रेस केल्या, याबद्दल तुला वाईट वाटलं असेल ना? मात्र राघव त्याचं काहीच उत्तर देत नाही. तर राणी म्हणत असते की आता मी काकूंना, आईबाबांना कसं तोंड दाखवू, त्यांना माझ्याबद्दल काय वाटत असेल. आणि त्यावर राघव तिला समजावतो की घरात कोणालाही घाबरण्याची गरज नाही आहे, कारण त्यांनासुद्धा माहिती आहे की यात तुझी काही चूक नाही, कोणीतरी ते मुद्दाम केलं होतं. आणि त्यावर राणी विचारते, पण कोल्ड्रिंकमध्ये दारू नक्की कोणी मिक्स केली होती? मात्र राघव तिला रुक्मिणी, ऋतुजा आणि ऋतुराजचं नाव सांगत नाही. तो म्हणतो की ते सगळं जाऊ दे, आता तू तयार हो आणि बाहेर ये. आणि तो तेथून निघून जातो. तर राघव आपल्यावर अजिबात चिडला नाही, रागवला नाही. या गोष्टीमुळे राणीला खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे सिंधू सावीला जेवण भरवत असते. त्यावेळी सावी सिंधूला म्हणते की विनू खरंच किती लकी आहे ना, कारण त्याची एवढी मोठी फॅमिली आहे. आणि त्यावर सिंधू फक्त हो म्हणते. तर सावी तिला सांगते की विनूने मला त्याचे सगळे फोटो फॉरवर्ड केले आहेत, मात्र तो म्हणत होता की माझा लहानपणीचा एकही फोटो नाही आहे, असं का ग आई? आणि त्यावेळी सिंधू सावीला सांगते, कारण विनूला बालभवनातून आणलं आहे. मात्र सिंधू नक्की काय बोलते हे सावीला कळत नाही. ती विचारते बालभवन म्हणजे काय? आणि त्यावर सिंधू तिला सांगते की ज्या लहान मुलांना आईबाबा नसतात त्यांना बालभवनामध्ये ठेवले जाते, आणि मग ज्या आईबाबांना मूल हवं असतं ते त्या बालभवनातून एका बाळाला आपल्या घरी घेऊन येतात आणि त्याचा सांभाळ करतात. त्यावर सावी विचारते, म्हणजे विनूचा सांभाळ पोलीस काका करत आहेत का? त्यावर सिंधू हो म्हणते. तर सावी तिला विचारते की बालभवनामध्ये लहान मुलं मुली असतात, तर मग आई बाबा कोणत्या आश्रमात असतात? आणि तिचा तो प्रश्न ऐकून सिंधूला धक्का बसतो. तर सावी तिला म्हणत असते की आई, आपण सुद्धा आश्रमातून माझ्यासाठी बाबा आणूयात का? आणि त्यावर सिंधू पटकन तिला घास भरवत म्हणते की सावी, तू पटकन जेवण करून घे आणि बाहेर खेळायला जा. मात्र सावी मनाशी म्हणत असते की आई, मला माझ्या बाबांबद्दल काहीच सांगत नाहीये. आणि त्यानंतर ती पुन्हा तिच्या बाबांचाच विषय काढते. मात्र सिंधू तिच्या एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि शेवटी त्या दोघींमध्ये वाद होतो. मात्र सिंधू सावीला समजावते आणि मग त्यानंतर सावी बाहेर जाते. तर सिंधू मनाशी म्हणत असते की मी सावीला तिच्या बाबांबद्दल सांगू की नको तेच मला कळत नाही. तर दुसरीकडे रत्न पारखींच्या घराबाहेर काही लहान मुलं खेळत असतात. विनू सुद्धा तिथे जातो. त्यालाही त्या लहान मुलांसोबत खेळायचे असते. मात्र ती मुलं त्याला चिडवत म्हणतात की जर तो आमच्यासोबत खेळायला लागला तर आम्हाला लंगडी खेळावी लागेल. तर विनू त्यांना सांगतो की आता मला थोडं पळता येतं, मी यावर्षी रनिंग रेसमध्येही भाग घेणार आहे. मात्र ते ऐकून ती मुलं त्याच्यावर हसू लागतात आणि त्याला म्हणतात की आधी तू कप घेऊन ये आणि मग त्यानंतर आम्ही तुला खेळायला घेऊ. त्यांचं ते बोलणं ऐकून विनूला वाईट वाटतं. त्याचवेळी राघव तिथे येतो, त्यामुळे ती मुलं पळून जातात. तर राघव विनूला विचारतो, काय झालं? त्यांच्या बोलण्याचं तुला वाईट वाटलं का? त्यावर विनू हो म्हणतो. त्याचवेळी सिंधू सावी त्या ठिकाणी येतात. सिंधू विनूला समजावते की अजिबात वाईट वाटून घेऊ नको. जर आपल्याला यावर्षी रनिंग रेस जिंकायची असेल तर आपण आजपासूनच एक्झरसाईजला सुरुवात करू. आणि त्यावर विनूसुद्धा आनंदाने हो म्हणतो. त्यानंतर सावी पटकन योगा मॅट घेऊन येते.
ती सुद्धा विनूसोबत व्यायाम करायला सुरुवात करते आणि मग त्यानंतर सिंधू त्या दोघांना व्यायामाचे वेगवेगळे प्रकार शिकवते आणि सिंधू शिकवेल त्या प्रकारे सावी आणि विनू करत असतात. राघवही त्यांना मदत करत असतो. बऱ्याच वेळानंतर सावी म्हणते की आई आता आम्हाला 5 मिनिटाचा वॉटर ब्रेक दे. त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे आणि मग ते दोघेजण पटकन पाणी पिण्यासाठी जातात. सिंधू आणि राघव एकमेकांकडे बघत राहतात आणि मग त्यानंतर सिंधू पटकन तेथून जाण्यासाठी निघते. मात्र राघव तिला थांबवतो. तो म्हणतो की डॉक्टर सिंधू, मला तुमची माफी मागायची आहे. कारण काल काकू आणि घरातील इतर लोक तुमच्यासोबत जे काही वागले त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटलं असेल याची मला जाणीव आहे. पुढे तो म्हणतो की काल रात्री मला समजलं की तुम्ही सावीला घेऊन घराबाहेर गेलात. मला तुमची काळजी वाटत होती म्हणून मी सुद्धा त्या हॉटेलवर गेलो जिथे तुमचा मित्र थांबला होता. कारण मला माहिती होतं की कदाचित तुम्ही तिथेच जाल. आणि ते ऐकून सिंधूला धक्का बसतो. तर राघव तिला म्हणत असतो की मला फक्त तुम्ही सेफ आहात की नाही या गोष्टीची खात्री करून घ्यायची होती आणि मग त्यानंतर मी तेथून निघून गेलो. मात्र सिंधू या सगळ्यावर काहीच बोलत नाही. त्यानंतर ती म्हणते की मला माफ करा, काल मी तुमच्या रिसेप्शनला आले मात्र तुमच्यासाठी काहीच गिफ्ट आणलं नाही. तर राघव म्हणतो की त्याची काही गरज नाही आहे. मात्र सिंधू म्हणते की मला गरज आहे. आणि त्याचवेळी सावी तिथे येते. तिला भूक लागलेली असते त्यामुळे सिंधू तिच्यासोबत किचनमध्ये जाते. तर राघव मनाशी म्हणत असतो की सिंधू असं का म्हणाली की तिला मला गिफ्ट द्यायची गरज आहे. नक्की तिला काय गिफ्ट द्यायचं असेल. तर दुसरीकडे ऋतुजा आणि रुक्मिणी त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात. राणी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. मात्र त्या दोघीही राणीसोबत काहीच बोलत नाही. तर राणीला असं वाटत असतं की काल रात्री जो काही प्रकार घडला आहे त्यामुळे त्या दोघीजणी चिडल्या आहेत आणि मग ती त्या दोघींचीही माफी मागते. तर त्या दोघी पटकन म्हणतात की त्या सगळ्यामध्ये खरंच तुझी काही चूक नव्हती. तर राणी म्हणत असते की माझ्या कोल्ड्रिंकमध्ये ड्रिंक कोणी मिक्स केलं होतं काय माहीत. आणि ते ऐकून या दोघी घाबरून एकमेकींकडे बघतात आणि त्यानंतर त्या राणीला विचारतात की तुला राघव काही बोलला का. त्यावर राणी म्हणते की नाही, राघवने मला काही सांगितलं नाही आणि त्यामुळे या दोघींच्याही जीवात जीव येतो. मात्र त्यानंतर राणी म्हणत असते की मला माहिती आहे राघवचं माझ्यावर प्रेम नाही आहे, त्यामुळे मी माझ्या मनातील भावना कितीही एक्सप्रेस केल्या तरी त्याला काही फरक पडणार नाही. तर रुक्मिणी तिला समजावते की तू थोडा धीर धर, सगळं काही ठीक होईल. आणि मग त्यानंतर राणीसुद्धा मनाशी म्हणते की मी माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत राघवची वाट बघायला तयार आहे. मी कधीच गिवअप करणार नाही. तर दुसरीकडे सिंधू विनूकडून काही व्यायाम करून घेत असते आणि त्यानंतर विनू तिला विचारतो की डॉक्टर काकू, तुम्ही माझ्या आईबाबांना आधीपासूनच ओळखता का. तर सावीसुद्धा तिला विचारत असते की सांग ना आई, माझ्या बाबांनासुद्धा विनूच्या घरचे ओळखतात का. मात्र त्यांच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे सिंधूला कळत नाही. त्याचवेळी अन्वी त्या ठिकाणी येते. तिने हे बोलणं ऐकलेलं असतं आणि मग ती पटकन सावी आणि विनूला बाहेर खेळायला पाठवते. त्यामुळे सिंधू तिचे आभार मानते आणि मग त्यानंतर ती अन्वीला सांगते की तू थोडा वेळ सावीकडे लक्ष दे, मी एका इंटरव्ह्यूसाठी बाहेर चालले आहे. त्यावर सावी विचारते का तू बालभवनामध्ये जॉब करते ना. त्यावर सिंधू म्हणते पण तेथील सॅलरी खूप कमी आहे आणि त्यामध्ये सगळा खर्च भागत नाही आणि मी सध्या रेंटवर एक घरसुद्धा शोधत आहे. आणि मग त्यानंतर ती इंटरव्ह्यूसाठी जाते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनूला समजतं की राघव त्याचा खरा बाबा नाही आहे, त्यामुळे तो खूप चिडतो आणि मग त्यानंतर रुक्मिणी आणि ऋतुजा या सगळ्यासाठी सिंधूलाच दोष देतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.